नमस्कार मित्रमंडळी, मी आज तुमच्यासमोर जे तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तुम्हाला जे समोर जी नदी दिसते ही खूप मोठी नदी आहे, भीमा नदी आहे. आणि उजनी धरणावरून जे काही पाणी सुटतं, तर उजनी धरणाचं आता पाणी कमी झालेलं आहे. आपण एक प्रकारे न्यूज रिपोर्टर कसा न्यूज देतो आणि थोडीच बारकी बातमी असते ते मोठं करून कसं सांगितलं जातं, त्याचं एक तुम्हाला जिवंत उदाहरण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. कदाचित काय सांगावं, माझं पण जर सिलेक्शन तिकडं झालं तर काय सांगता येत नाही. तर बघा, ही भली मोठी जी नदी तुम्हाला समोर जे तुम्हाला परिसर दिसत आहे, तर हा खूप मोठा परिसर आहे आणि खूप छान असं प्रगतशील बागायतदार वगैरे इकडल्या भागामध्ये राहतात. आणि ह्याच नदीला महापुरामध्ये ह्याच पुलावरून पाणी पडत होतं. हे तुम्ही पाहू शकता. तर ही छत्री वाटोळं झालं होतं, ह्या पुलावरून पाणी वाहत होतं. अहो, असलं सांगायचं नाही. हे पूल काय बारका नाही, इकडली गावं वस्त्या राहिल्या असत्या का? हे काय बारका पूल आहे होय? हे महाराष्ट्रातला 2 नंबरचा पूल आहे. तर असल्या काय बातम्या असं नाही असं सांगतात लोक. तर बघा, तर हे तुम्हाला सांगण्यात येतं आहे की तुमच्यासमोर जो प्रेक्षणीय स्थळ आणि जे तुम्हाला जे समोर दिसत आहे महाराष्ट्रातील 2 नंबरचा ब्रिज, हा कॅनॉल पण आहे आणि वरून रस्ता पण आहे. तर याच्यावरून खूप मोठं असं या पुलावरती संकट आलं होतं, परंतु ते गेलेलं आहे. असं झालं आहे, अमुक झालं आहे, तमुक. पण असं नाही सांगणार की बाबा ह्याच नदीला पूर आला होता, की ह्या लोकांचं, ह्या शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं होतं. तर ती शेतकरी अजून उभारी पाहतोय, तोपर्यंत अजून नदीला पाणी आलं आहे, अजून नुकसान झालं आहे. तर ह्या शेतकऱ्यांना जर आपल्या साहेबांच्या पाक टेबलपर्यंत जर हा व्हिडिओ वगैरे जर गेला, तर तुमचं ह्या शेतकऱ्यांचं नुकसान वाचू शकतं आणि त्यांना काही ना काहीतरी मदत भेटू शकते. तर नुकसान होणारं क्षेत्र वगैरे पहा, त्यांची शेती पहा, असं खाली जाऊन जावं लागतं त्या बांधापर्यंत. पण असा व्हिडिओ बनवला जातो आणि असं न्यूज रिपोर्टर करत असतात. तर ह्यांना ऐवजी मला जर त्या ठिकाणी पाठवलं, तर त्या बांधावरती, त्या शेतावरती, त्या नळ्यावर, त्या बांधावर काट्याकुट्यातनं बाळासाहेब गायकवाड असा चालत वाकडत तिकडत का होईना पण जाईल आणि दावल म्हणाल. हो का, ही समोर दिसतोय तर तुम्हाला ब्रिज आहे भालेरावचा बिल, असं भालेरावचा ब्रिज आहे. तर याच्यावरून पाणी पडत होतं, शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालं. तर काचेच्या बाटल्या, बिअरच्या बाटल्या, कशाच्या बाटल्या सगळ्या वाहून नद्या खोड्यातनं आल्या आणि सगळ्या आमच्या शेतात वाहिल्या गेल्या. तर आमचं खूप नुकसान झालं. तर आम्हाला शासनाची मदतीची गरज आहे. आणि तुम्ही आता असं सुद्धा सांगत नाही. ते काय सांगतात माहिती आहे का? तर त्यांचं ते एकच बातमी चार वेळा फिरत असते. तर तुम्ही दादा हो, असं काय करत जाऊ नका. न्यूज धावताना अशी धावत जावा की शेतकऱ्याला जे काळजाचं पाणी झालेलं असतं का, ते काळजाचं पाणी झालेलं हे तुमच्या शब्दातनं उतरलं पाहिजे खाली. तेव्हा पुढल्या माणसाला भिडत असतं, ते व्हायरल होत असतं. तेव्हा त्या कुठंतरी शेतकऱ्याचं त्याला मदत मिळत असते. असं काहीतरी करत जावा. कसं काय वाटला? बरोबर ना? तर असं करायला पाहिजे.